छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुलाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या आई वडिलांचाही डोंगरावरून कोसळून मृत्यू। तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगराजवळ घडली घटना। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। प्राप्त झालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील देवळाईचा झारटा परिसरात अक्षयबन सोसायटी समोर राहणारे परंतु मूळ गाव कर्जत पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील मुरलीधर दामोदर चांदगुडे वय वर्ष 48 यांचा मुलगा कुणाल मुरलीधर चांदगुडे वय वर्ष 19 या मुलाचे घरगुती भांडण झाल्याने त्याने टोकाची भूमिका घेत आत्महत्या करण्याचा विचार करून तो वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील तिसगाव जवळील खवड्या डोंगरावर गेला। ही माहिती मिळताच त्याचे आई वडीलही पोलीस पथकासोबत तेथे पोहोचले। डोंगराच्या कडेवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उभ्या असलेल्या या तरुणाला सर्वांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मुलगा समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने नागरिकांनी आणि पोलिसांनी खाली जाळी लावून बचाव कार्य सुरू केले। मुलाच्या वडिलांनी मुलाला बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाचा पाठीमागे तोल जाऊन मुलासह बापही ते दोघेही खोल खदानी ओस्कीन महाकाय खडकावर आदळल्याने या बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर मुलाची आई सौ संगीता मुरलीधर चांदगुडे वय वर्ष 42 यांनीही डोंगरावरून खाली उडी मारून जीव दिल्याचे सांगण्यात येत आहे। कौटुंबिक वाद किती विकोपाला जाऊ शकतो याचे हे भयानक उदाहरण। मात्र एकाच कुटुंबातील तिघांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे या खवड्या डोंगरावर अनेक आत्महत्या झाल्याचेही बोलले जात असून शासनाने या ठिकाणी संरक्षण भिंतीची उपाययोजना करावी अशी मागणीही जोर धरत आहे। घडलेल्या सर्व प्रकरणाबद्दल पोलीस अधिकारी काय म्हणाले बघा। सर 1100 वाजता आमच्या 112ला फोन आला आणि फोन आल्यानंतर आमचे 112चे कर्मचारी सुरेश भिशे आणि त्याच्यासोबतचे अंमलदार हे त्या ठिकाणी खवड्या डोंगरवर एक इसम त्या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी गेलेला आहे अशी 1100 वाजता 112ला कॉल आल्यानंतर आमचे पोलीस फोर्स त्या ठिकाणी गेला। 112चे कर्मचारी गेले आणि त्याच्यानंतर बाकीचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले। तर त्या ठिकाणी एक व्यक्ती की त्या ठिकाणी ती डोंगराच्या कडेला खवड्या डोंगराच्या कडेला उभे असल्याची आत्महत्या करण्यासाठी उभे असल्याची माहिती समजली। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात ते पाहिले आणि त्याला कन्व्हिन्स करत होते की बाबा तू आत्महत्या करू नको। मग ते आत्महत्या करू नको म्हणून त्याला समजवत असतानाच काही कर्मचाऱ्यांनी लगेच तात्काळ फायर ब्रिगेड बोलवली। फायर ब्रिगेड सुद्धा त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी ती जाळी लावली की जर पडला तर त्या जाळीमध्ये तो अडकला आणि त्याचा जीव वाचेल अशा पद्धतीने प्रयत्न केले, परंतु तो पोलिसाला आणि खालच्या फायर ब्रिगेडलाही चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलायचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे ते खालचे जे पायथ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याला बऱ्याच वेळाच ती तुमची जाळी बदलायचा प्रयत्न केला। तो जाणून हेतुपुरस्कर तसं आत्महत्या करण्यासाठी करत होता, परंतु आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते। तो समजायच्या बेतातही आला होता। त्याचं मन परिवर्तन करत असताना तो मन परिवर्तनही होत होते, परंतु त्या गर्दीमध्ये पोलिसाला माहीत नव्हती। त्या गर्दीमधून त्यांचे वडील जे की पोलिसाला माहीत नाही ते अचानक गेले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पाठीमागे तोल गेल्यामुळे वडील त्यांनी मागच्या साईडला अंग झोकून दिल्यामुळे तो आणि वडील खाली पडून मयत झाले आणि त्या ठिकाणी त्याची आई पण समजवत असतानाच आईने हे बघून तात्काळ आईनंही त्यांची उडी मारून तिघाची त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। सदर ठिकाणी पोलिसांनी भरपूर प्रयत्न केले। जर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित पोलिसाचाही जीव त्याच्यात जाण्याची शक्यता होती, परंतु जी काही यंत्रणा होती ती आमची चालूच असताना अचानक त्याचे वडील आल्यामुळे सदरचा प्रकार त्यांनी वडिलांनी त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याचं शरीर झोकून दिल्यामुळे वडील आणि ती सरळ डोंगरावरून खाली त्याच्या पायथ्याशी पडले आणि खालच्या व्यक्तीला लक्षात आलं नाही की ती जागा बदलत असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। 3 लोक आणि ते दोघांनी केल्यामुळं अचानक त्याच्या आईने कुठल्याही काही नसताना एकदम फटकून उडी मारल्यामुळे ती समजलेलं नाहीये। तर या ठिकाणी 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।